नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 4 मराठी विषयाचे 8वे प्रकरण गुणग्राह राजा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर, मुले सूरपारंब्याचा खेळ खेळत होती। महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? उत्तर, महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिली होती। गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले होते? उत्तर आहे, गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले होते। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। थोड्या वेळानं महाराज भानावर आले। रिकामी जागा आहे भानावर। पोरं रिकामी जागा घरी परतली। पोरं घोडागाडीने घरी परतली। बघू तुझं हस्ताक्षर। प्रश्न क्रमांक 3, कोण कोणाला म्हणाले? पोरं चपळ आहेत, विद्याधिकाऱ्यांस सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा। उत्तर, असे सयाजीराव महाराज मानकरी खाडगे यांना म्हणाले। झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले, असे विद्याधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले। काय नाव बाळांनो तुमचं? असे सयाजीराव महाराज गजानन व काळू यांना म्हणाले। पोरगा गुणी आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या, उद्याचे हे बडोद्याचे रत्न आहे, असे गजानन महाराज विद्यार्थ्यांकडे वळून म्हणाले। प्रश्न क्रमांक 4, थोडक्यात उत्तरे लिहा। मुलांनी राणी साहेबांना सूर पारंबीचा खेळ कसा दाखवला? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर व्यवस्थितरित्या लिहून दिलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। गजाननने कशा कशात बक्षिसे मिळवली? उत्तर, गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता। गजाननने अभ्यासात, चित्रकलेत, हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली। त्याने एकूण 18 बक्षिसे मिळवली। तसेच सयाजीराव महाराज यांनी त्याला जरीची टोपी बक्षीस म्हणून दिली। प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यामधील सूर या शब्दाचा वेगवेगळे अर्थ लिहा। काळूने सूर दूर फेकला। या वाक्यातील सूर या शब्दाचा अर्थ 1.5 हात लांब व करगळीच्या जाडीची काठी असा आहे। आज गाण्यामध्ये खास साहेबांचा सूर भन्नाट लागला होता। या वाक्यात सूर या शब्दाचा अर्थ आवाज आहे। 1, 2, 3 म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला। उत्तर, या वाक्यातील सूर शब्दाचा अर्थ उडी मारणे असा आहे। प्रश्न क्रमांक 6 मध्ये खालील वाक्यामधील रंगीत शब्दाचे योग्य अर्थ लिहायला सांगितलेले आहे। खालील वाक्यात तुम्हाला रंगीत शब्द दिलेले आहेत, जसे की हार, मान, तीर, पाटाचं या शब्दांचे वेगवेगळे अर्थाचे शब्द विचारलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।